आजही मी म्हणेल की जे लोक 4 ते 6 या काळामध्ये उठतात आणि आपल्याला कार्याला सुरुवात करतात ते आपले ध्येय नक्कीच साध्य करतात. परंतु असाही काही एक वर्ग आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे, सगळ्या गोष्टींना परिपूर्ण आहे, परंतु उशिरा उठण्यामुळे त्याच्या अंगी किंवा त्याच्या जीवनात आळस निर्माण झालेला आहे आणि हा आळस त्याच्या जीवनाचा शत्रू आहे. खरं पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी असताना त्याला अपयश का येतं, तर त्याचं कारण हे आहे की हे आळस. आणि हा आळस कधी निर्माण होतो, तर झोपेतून उशिरा उठण्यामुळे. या उशिरा उठण्यामुळे आणखीन एक दुष्परिणाम असा आहे की बऱ्याच लोकांना ज्या आज आपण आरोग्याच्या व्याधी पाहतो, जसं की मधुमेह असेल उदाहरणार्थ, या लोकांचं जर आयुष्य पाहितलं, तुम्ही जर यांचा इतिहास पाहितला, तर बऱ्याच अंशी बरंच प्रमाण असं आहे की यांच्या जेवणातील अवेळपणा, त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांचं जागरण ही कारणं त्यांना या व्याधी होण्यास कारणीभूत झालेले आहेत. म्हणून मी नक्कीच म्हणेल की जे लोक उशिरा उठतात त्यांच्या जीवनात हे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतात. ते आरोग्याचे असोत, करिअरचे असोत किंवा त्याच्या उद्दिष्टपूर्तीचे असोत. परंतु ज्या लोक सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्ताच्या काळावर, जर शक्य नाही तर किमान 6च्या अगोदर जे उठतात, त्या लोकांच्या जीवनात एकतर नवे विचार असतात, नव्या कृती असतात, नवी प्लॅनिंग असते, नवं नियोजन असतं आणि ते दिवसभर अतिशय ऊर्जेनं काम करतात. परंतु जे उशिरा उठतात त्यांना दिवसभर त्यांची क्रयशक्ती ही कमी झालेली असते. काम करताना अगदी ढसळमसळ काम करतात आणि तुम्ही पहा त्या लोकांना सतत अंगदुखी, गुडघेदुखी, पायदुखी, पाठदुखी अशा प्रकारच्या व्याधीने ग्रासलेले असते. म्हणून मी आजच्या ह्या व्हिडिओतून नक्कीच म्हणेल की जर तुम्हाला अगदी आनंदी, समाधानी आणि सुखी जीवन जगायचं असेल तर नक्कीच सकाळी उठा. आणि सकाळी उठल्यानंतर काय चांगले परिणाम होतात हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण